की तुम्ही मी आहे तोपर्यंत राहील. मला वाटतं की मी त्या शब्दालाच टिकप आहे म्हणून तुम्ही आहे. राजे भाऊ, तुम्ही आता सांगितलं की उद्धवजी ठाकरेंनी तुम्हाला फोन करून तुमचं अभिनंदन केलं कारण तुम्ही शिंदेंसोबत गेला नाहीत याकरता. पण असे फोन उद्धव ठाकरेंचे किती वेळा येतात? कारण जे खासदार सोडून गेले त्यांची तक्रार अशी पण आहे की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आमच्या संपर्कात नाही, काहीच कॉन्टॅक्ट नसतो. काय सांगायला? नाही, असं मी नाही म्हणणार. कारण काम असलं तर आपण बोलायचं. रोज रिकामा मतदारसंघातच एवढं काम असतं की रोज लोकांना तोंड देता देताच इतका आपला रात्रीचा दिवस होतो, दिवसाची रात्र होती. तर त्यांच्या फोनची अपेक्षा काय करणार आहे? म्हणजे पक्षप्रमुख म्हणून खासदारांशी, आमदारांशी, नगरसेवकांशी उद्धवजी ठाकरे किंवा आदित्यजी ठाकरे हे किती संपर्कात असतात? कारण मूळ आरोप तोच आहे की ते कॉन्टॅक्टमध्येच नसतात आमच्या, म्हणून आम्हाला पक्ष सोडायची वेळ येते. नाही, माझी परिस्थिती अशी आहे का मला त्याच्यामुळं पक्ष सोडायची वेळ येणार नाही, आली नाही, येऊ नये. पण तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणालात की तुमच्या घरामध्ये खरं तर कुटुंबामध्ये एवढं राजकारण होतं, पण मग तुम्हाला राजकारणात म्हणजे यायचं नाही असं तुम्ही का ठरवलं होतं? तर राजकारणातलं असं काय तुम्हाला आवडत नव्हतं की ज्याच्यामुळे तुम्ही त्यापासून लांब राहिला होता? नाही, मला म्हणजे ही जी राजकारणाची पद्धत आहे किंवा मग आमच्या कुटुंबाने आर्थिकदृष्ट्या किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये खूप सोसलं आहे आणि मला असं वाटलं की आता आपले सोसलंय म्हणजे आर्थिक खूप तोटा झाला आहे संपूर्ण या राजकारणामुळं आमच्या कुटुंबाचा. त्यामुळे पण कधी झाला तोटा? पूर्वी माझे आजोबा राजकारण करत होते, माझे वडील राजकारण करत होते. त्यांचंही राजकारण तोट्याचंच होतं. असंच तोट्यातच राजकारण चाललं ना. म्हणून असं आहे की हल्लीचा काळ असा आहे की राजकारण हा एकच धंदा असा आहे की त्यात तुम्ही कुठल्याही पातळीवर गेलात ना की बरकतच येते. तुम्ही अगदी म्हणजे नगरसेवकाचे पिट्टू झालात ना तरी तुमच्याकडे नंतर काहीतरी आल्याचं लोकांना दिसतं. तर राजकारण हा इतका फायद्यातला धंदा आहे, तुम्हाला त्यात तोटा का झाला? आता त्यांची जी शिकवण होती त्याप्रमाणेच आम्ही चाललो, त्यामुळे तो तोटा तसा झाला असं समजायचं. आर्थिकदृष्ट्या झाला. आणि आम्ही सांगतो की निवडणुका ज्या आहेत, माझे वडील निवडणूक लढले 9 सालची, तेव्हाही लोकवर्गणीतूनच लढली होती. 14 साली मी लढलो, लोकवर्गणीतूनच लढलो. 19 साली तरीसुद्धा लोकांनीच पैसे दिले, लोकांच्याच पैशावर मी लढलो. 24च्या निवडणुकीतही लोकांनीच वर्गणी गोळा करून दिली, त्याच्यावरच मी लढलो. त्यामुळे म्हणजे नाही, पण असं की राजकारणाच्या बद्दल आपण त्या वाटेला जायचं नाही असं वाटण्याजोगं, जेव्हा की घरामध्ये अगदी आजी आजोबांपासूनचं वातावरण होतं. आणि हेच आर्थिक नुकसान खूप झालेलं आहे. आता आपल्याला ते स्वतःचं करून घ्यायचं नाही. आपला कुटुंब आणि सामाजिक काम थोडा स्वभाव आहे राजकारणाच्या हिशोबात नाही असं लोक म्हणतात, आजही म्हणतात. तुम्ही अनिल देसाई, संजय राऊत आणि अरविंद सावंतजी, तर ती जी बैठक झाली ती तुमच्या चौघां